जय हिंद सर्वांना. तर आपल्याकडे एक होमगार्डचे जवान आहेत. त्यांचा गेल्या वर्षीचा नांदेडचं ग्राउंड आहे 48 मार्काचं आणि सध्या ते 50 पैकी 50 मार्काचं ग्राउंड मारतात. तर त्यांनी ग्राउंडची कशी तयारी केली, 100 मीटरची कशी तयारी केली, 1600 कसा किती दिवसामध्ये आउट ऑफ गेलं, तर ह्यांनी किंवा आठवड्याचा शेड्यूल कसं ठरला किंवा शेड्यूल कसा काढला किंवा अकॅडमी लावली का, कोणता शूज वापरला, याच्याबद्दल आपण चर्चा करणार होतो. तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रवीण वाळुंके आहे. डोंगर मी मूळचा आहे, नांदेडचा आहे मी मूळचा. तर मी आता सांगतो की तुम्हाला माझं आठवड्याचं जे शेड्यूल आहे वर्कआउटचं, तर ते काय असेल ते आता तुम्हाला मी सांगतो इथे. तुमचं अगोदर किती दिवसामध्ये तुमचं एवढं ग्राउंड झालं? तर माझं ग्राउंड म्हणलं तर मी फक्त घोड्यासाठी मी 6 महिने प्रॅक्टिस केली आउट ऑफची. आता रनिंगचं म्हणलं 1600 मीटर आणि 100 मीटर म्हणलं तर मी 3 ते 3.5 महिन्यामध्ये मी केलं आहे बरंच कव्हर. तुमचं आता वय किती आहे? माझं वय आता 21 वर्ष रनिंग आहे. जन्मतारीख? जन्मतारीख 2004चा जन्म आहे माझा. 12 केव्हा झाली तुमची? 12 मध्ये 2022 मध्ये झाले. 22 मध्ये झाली आणि आता 2025 सुरू आहे, म्हणजे नेमकं 3 वर्ष झाले आहेत. 22 झाल्यावर तुमचं वजन किती होतं? 12 झाल्यावर माझं वजन लई असलं तर 51-52 किलो असेल 12 झाल्यावर. किती वर्षापासून प्रॅक्टिस करलो? सर मी आता प्रॅक्टिस म्हणलं तर मी कंटिन्यू सर कधीच राहतच नाही. कंटिन्यू म्हणजे असंच 2 महिने गॅप, 2 महिने जिम मारायची, 2 महिने डबल वर्कआउट करायचा, डबल रनिंग करायची. जेव्हा तुम्ही ग्राउंड किती वर्ष सुरू केलं? 12 झालं की लगेच ग्राउंड सुरू केलं का? नाही सर, 12 झालं सर. फर्स्ट इयर मध्ये सर मी काहीच केलं नाही ग्राउंडचे चालू. फर्स्ट इयर मध्ये मला हे क्षेत्रच माहितच नव्हतं पहिल्यांदा. मला चित्रकलेची थोडी आवड होती. माझं म्हणणं तिकडं आर्ट मध्ये जायचं होतं, म्हणजे आर्टिस्ट काही पेंटर म्हणा असं काही करत होतं. आता पुढे चालून आवड, जिमच्या आवडीमधून भरतीची हे लागली आवड आणि तेव्हापासून मग सर वर्कआउटचे युट्यूबचे व्हिडिओ 2022 ला 23 ला ग्राउंड सुरू केलं? 23 ला सर. पहिली भरती 18 झाली, त्याच्या आधी 3 महिन्याखाली मी ग्राउंड सुरू केलं. बरं, म्हणजे 2023 च्या भरती होती ना? हो सर. बरोबर. 23 च्या भरतीच्या अगोदर 3-4 महिन्या अगोदर 3-4 ग्राउंड महिन्यामध्ये सुरू ग्राउंड केलं. सुरू तर किती दिवसामध्ये तुमचं ग्राउंड 48 मार्क होतं? तेव्हा 23च्या भरतीमध्ये माझं ग्राउंड आलं तर 47 मार्काचं. 47 मार्क. 47 मार्काचं. आणि 24च्या भरतीमध्ये 48 मार्क झालं का? बरं, म्हणजे त्यांनी जवळपास 3 ते 4 महिने प्रॅक्टिस करून त्यांनी सर्व गोल आउट ऑफ केला, 1600 मीटर आउट ऑफ केला, 100 मीटर तुमचे 3 मार्क. 3 मार्क. बरं, मला सांगा तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही सुरुवात केला? अकॅडमी वगैरे लावली होती का? अकॅडमी ते काहीच नाही. जे काही आहे ते आपल्या घरच्या डाएटवर आणि युट्यूबचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यावर सगळे डाएट बघून आणि त्याच्यावर वर्कआउट प्लॅन बघून आपण सगळं हे केले आहे. बरं, तुम्ही आता मोस्टली सर्वात बहुतेक मुलांचं म्हणजे 100 पैकी जर 75 मुलं धरले तर प्रत्येकाचा गोल आउट ऑफ जाते, बरोबर आहे? हा, मेनली म्हणजे काय 1600 मीटरची कशा पद्धतीने प्रॅक्टिस केली? भरपूर मुलांना 1600 मीटर जात नाही, त्याच्याबद्दल कोणता शेड्यूल वगैरे टाकला? शेड्यूल म्हणलं तर सर आता ऑफ सीझन म्हणजे जेव्हा भरती नसते त्यावेळेस नाव निशाण नाही आता, निशाण नाही, तर त्यावेळेस सर आपण शेड्यूल नुसार प्रॅक्टिस केली पाहिजे आणि ते शेड्यूल सर आपला एका महिन्याला बदलला पाहिजे सर्वच्या सर्व शेड्यूल. कशा पद्धतीने बदलला? तर आता ते आपला शेड्यूल असा होता की सोमवारी जेव्हा आपण ग्राउंडवर जातो, सोमवारी आपली रविवारी पूर्ण बॉडी आपली रेस्ट राहते. त्यामुळे सोमवारी सर फक्त आपण 30 मिनिट एकदम स्लो घेतो. त्यामध्ये आपले 400 मीटरचा जो आमच्या गावाकडे ट्रॅक आहे त्याचे कमीत कमी 30 मिनिटांमध्ये आमचे 18 ते 20 राऊंड होतात स्लो मध्ये. स्लो मध्ये सर ते राऊंड आपण सोमवारी 30 मिनिटं स्लो करतो आणि त्यानंतर एबीसी वर्कआउटच्या पूर्ण 8 ते 6 एक्सरसाइज करतो सर 100 मीटरसाठी. सोमवार झाला. आता मंगळवारी म्हणलं तर आपण मंगळवारी सर आपण रॅपिटेशन करतो. त्यामध्ये कशा 800च्या धरल्या तर 4 ते 5 आणि 400च्या एक मारल्या तर सर 1 ते 2 रॅपिटेशन मारतो. ते आपण 800च्या रॅपिटेशन म्हणलं तर पेस राहील सर आपला 2 मिनिटं 40 सेकंद जास्तीत जास्त. स्पेस म्हणजे तुमचा टाइम टाइम एका रॅपिटेशनचा टाइम आणि त्यानंतर रिकव्हरी टाइम म्हणलं सर 3 मिनिटं. 3 मिनिटाचा रॅपिटेशन म्हणजे 800 मीटर आता रनिंग मारली, 3 मिनिट जॉगिंग केली, थांबलं तर असं डबल दुसरी रॅपिटेशन सुरू करायचं. दुसऱ्या वेळेस 800चा रिपिटेशन. असे 4 रॅपिटेशन आपण मंगळवारी घेतो आणि त्यानंतर कूल डाऊन साठी सर 4 राऊंड डबल स्लो घेतो लास्टला. आता हे झालं मंगळवार. आता म्हणजे रिपिटेशन नंतर सुद्धा एक स्लो जॉगिंग करायचं, बरोबर आहे? बुधवारी म्हणलं सर आपण ऑफ सीझन मध्ये फाडलेग घेतो. फाडलेग हे एक वर्कआउट आहे. फाडलेग वर्कआउट म्हणजे जसं असतो की सर 400 मीटर पहिल्यांदाच आल्या आपण ठरवायचं सर की आज 12 राऊंड मारायचे 400चे. त्यामध्ये 12 असे झाले पाहिजे की 6 फास्ट झाले पाहिजे, 1 10च्या बेसनं. आणि लगेच न थांबता सर त्याच्यानंतर 6 हे झाले म्हणजे पहिला राऊंड स्लो घ्यायचा, एक बॉडी हिट व्हायसाठी. आल्या वॉर्मअप करायचा 2 ते 4 राऊंड. त्यानंतर आपण ठरलं की आता 12 राऊंड मारायचा आपला. त्यामध्ये पहिला राऊंड स्लो घ्यायचा, कमीत कमी त्याला टाइम लागतो सर 1:50 लागतो टाइम, 1 मिनिट 50 सेकंद. आणि त्यानंतर न थांबता लगेच दुसरा राऊंड 1 10च्या बेसनं न थांबता नॉन स्टॉप तशी 12 राऊंड मारायचे. त्याला आमचा फाडलेग वर्कआउट. त्यामुळे आपला स्टॅमिना बिल्डअप होतो. हे वर्कआउट जे कोणी वर्कआउट हे निघालं आहे केनियामधून,
केनिया ते सर रनसाठी सगळ्यात भारी आहे. त्याला वर्कआउट सर आपण युट्यूबून बघला होता आणि ते वर्कआउट इथं प्रत्यक्षामध्ये आणला. त्याच्यामुळे सर माझ्या पशी सर आता 10 ते 12 मुलं आहेत, म्हणजे आता गावातले आमच्या आणि बाराड एक मोठी सिटी आहे तिथले पण 4-5-6 मुलं माझ्या पशी आहेत. आपण काही घेता म्हणजे फक्त आता माझ्या ते महाग पळतात. मी जे वर्कआउट फॉलो करतो ते वर्कआउट ते फॉलो करतात. तर त्याच्यामध्ये सर एखादा टाइम बघला होता सर, मी ते फाडले वर्कआउट घ्यायच्या आधी एखादा टाइम आला सर 6:57 टाइम घालला. तर त्याचा एक 3 महिने सर त्याचा टाइम होता 5:28 टाइम फाडले. 1600 मीटरला. ते वर्कआउट आपण बुधवारी घेतो. गुरुवारी सर आता 2 दिवस तर सगळा टाईट होते वर्कआउट, म्हणजे सोमवार मंगळवारी रॅपिटेशन आणि बुधवारी डबल फाडले. त्यामुळे सर गुरुवारी डबल स्लो घेतो, 30 मिनिटं स्लो आणि एबीसी ड्रिल आणि 30 मिनिटं जॉगिंग. जॉगिंग. आणि त्यानंतर शुक्रवारी जर म्हणलं तर सर आपल्याकडे हिल आहे, 250 मीटरची हिल आहे. 250 मीटरच्या हिलच्या आपण गेल्या पहिल्यांदा सर आधी 400 मीटर ट्रॅकवर जातो. तिथं बॉडी हिट करण्यासाठी 4 राऊंडाची स्लो घेतो. 4 राऊंड स्लो घेऊन डबल त्याच्या एका 100 ते 200 मीटर आपली हिल आहे. ते लगातार अशी 250 मारायचं किंवा चढ मारायचं. 250 मीटरची हिल आहे. त्याच्यावर सर आपण स्लो नाही, पुऱ्या फास्ट. आपली 250 मीटरच्या हिलची एक रॅपिटेशन आपली 35 ते 36 याच्यामध्ये होती सर, सेकंदामध्ये. 250 मीटर ती सर पुऱ्या रॅपिटेशन आपण 10 दिशा मारून घेतो शुक्रवारी. आणि शुक्रवारी ते पुरा हार्ड झाला होता. शनिवारी सर एकदम लॉंग, त्याच्यामध्ये 10 किलोमीटर पेस झालीच ऑफ सीझनला. आता जर इथून गेलो तर आता सगळा सर्व वर्कआउट चेंज तुम्ही जे आता जे शेड्यूल सांगितलं हे सर्व ऑफ सीझनचं शेड्यूल आहे. ऑफ सीझन आता भरती तोंडावर आहे, 2 महिन्यावर ग्राउंड आहे तुमचा. आता कसं शेड्यूल असणार तुमचं? आता शेड्यूल असा शेड्यूल खूप असणार, महत्त्वाचं आता आहे. शेड्यूल असा असणार की आता 2 महिन्याला तर सरासरी धरा 2 महिन्याला टाइम भेटणार ग्राउंड. त्यामध्ये आता शेड्यूल असा असणार की सोमवारी गेल्यापर्यंत सर डेमो घ्यायचा, 1600 मीटरचा घ्यायचा, 100 मीटर टायमिंग काढायचं थोडं. टायमिंग काढा थोडं. सर्व इव्हेंट सगळे आपले नोट करून घ्यायची, बा किती पोळला किती मार्क आली, कशामध्ये किती आला, टाइम किती आला, सगळं सोमवारी झालं नोट. मंगळवारी डबल टाइम बघायला ते 1600 मीटरचे फक्त आपण सर 4 राऊंड मारतात सोमवारी. मंगळवारी का आपली सर तेवढी काय बॉडी रिकवर झाली होतीच ना, 1600 मीटर ग्राउंड कमी झालेलं असतं. ग्राउंड स्लो झाला ती. जेव्हा आपण मंगळवारी येता त्यावेळेस सर आत्ताचा म्हणला सर 1200 मीटरच्या 2 रॅपिटेशन मारायच्या, 800 मीटरच्या 2 मारायच्या आणि 400 मीटरच्या 4 रॅपिटेशन. आता चालू म्हणजे मी आता बनेल आहे माझ्या 373 नामात मी 372 नामात मी वर्कआउट अशी क्लास म्हणजे लिहून आलो. इथून गेल्यावर बा काय वर्कआउट लिहून ठेवलं. आता हे मंगळवार झाला. बुधवारी आता बुधवारी असा वर्कआउट केला एक सर, आता 100 मीटर तुम्हाला म्हणलो 47 मार्क आलते. टॉप वर एखादी बार यायला पण एखादी बार येईना पण झाले स्टार्ट मध्ये. 100 मीटर काय स्टार्टिंग जर स्लो केलं तर काय मागे पुढे होते सर्व. 100 मीटरला काय लक्षची गोष्ट आहे थोडंसं. सर आता आपण बुधवार म्हणलो ना, बुधवारचा सर आता आपण वर्कआउट असा केला एक सर 250 मीटरची जे हिल आहे त्याची पहिल्यांदा 2 रॅपिटेशन फुल घ्यायच्या 250ला 800, त्याच्यानंतर 200च्या 2 घ्यायच्या, त्यानंतर 150च्या 2 घ्यायच्या आणि 100च्या डायरेक्ट 4 घ्यायच्या सर हिलवरच पुऱ्या. बुधवारी बुधवारी पूर्ण हिल. हिल नंतर एबीसी वर्कआउट करायचं, बॉडी लुजनिंग वगैरे करायचं, एबीसी वर्कआउट आणि लुजनिंग. आणि त्यानंतर आपला आता ते रबल बेल्ट आहे ना सर, रबल बेल्ट राहते सर, त्याच्यावर सर आपला 100 मीटरचा वर्कआउट घ्यायचा. म्हणजे सर महाग एका असं इथं रबल बेल्ट लावायचा, पाठीमागे धरायचं आणि फक्त बॉडी पोझिशन बॉडी पोझिशन ते वर्कआउट आपण बुधवारी घ्यायचा हिलचा झाल्यानंतर. पायाच्या सायकलिंग वगैरे पायाच्या सायकल बुधवार झाला सर. गुरुवारी म्हणलं तर आता सर डबल 30 मिनिटं स्लो घ्यायचा सध्याला. लॉंग रन म्हणा, लॉंग रन पूर्वी 400 मीटर 5 किलोमीटर 30 जरी मिनिटं होईना गेला तरी पण 400 मीटरच्या सर 15च्या वर राऊंड मारून घ्यायची, 15च्या वर राऊंड मारून घ्यायची गुरुवारी. डबल सर शुक्रवारी म्हणलं तर सर डबल आणि 400 मीटरच्या 10 रेपिटेशन मारून घ्यायच्या शुक्रवारी. पहिल्या आले सर ग्राउंडवर स्लो मध्ये वॉर्मअप साठी सर 400 मीटरच्या 4 राऊंड अधिकाची मारून बॉडी हिट होते. त्यानंतर 400 मीटरच्या 10 रॅपिटेशन टाइम पण 1:10 आणि रिकव्हरी टाइम पण 1:10 पाहिजे. शुक्रवारचा टाइम प्रत्येक 400 मीटरचा जे राऊंड आहे तुमचा 1:10 मध्ये आला पाहिजे. आणि त्याच्या रिकव्हरी मध्ये सुद्धा 1:10 म्हणजे लगेच 1 मिनिट 10 सेकंदांना दुसरी 400 मीटर डबल हिट चालू पाहिजे असे रॅपिटेशन. शुक्रवार झाला. शनिवारी सर डबल आता 100 मीटर करायचं मला आउट ऑफ सर. शनिवारी पर्यंत आता सर स्लो नाही, कारण ते शनिवारी पण डबल हिल आहे. त्या हिल मध्ये डबल सर जे तुम्हाला बुधवारी चांगला आहे त्या डबल हिल मध्ये, म्हणजे बुधवारचा पूर्ण वर्कआउट शनिवारी मध्ये हिल मध्ये सर आता असं आहे की 100 मीटरला फायदा होईल. आता हिल मध्ये असं आहे की शनिवारचा जरा चेंज केलाय. त्यामध्ये आता हिलचा असं आहे की 250 मीटरच्या पहिल्या 4 हिट मारून घ्यायच्या आणि त्यानंतर ग्राउंडवर येऊन जे 100 मीटर आपण आखलेलं आहे 100 मीटरच्या सर 400 मीटर ट्रॅकवर पहिल्यांदा साप मध्ये जातात. हिलच्या सर शनिवारी पण बुधवारी होत नाही, कारण की शनिवारी मग सर ग्राउंडवर येऊन डबल 250 तिथं हिटवर मारा 4, डबल ग्राउंडवर येऊन 200च्या मारायच्या 4 आणि 100च्या डबल 4 मारायच्या प्लेन ग्राउंडवर.
एबीसी वर्कआउट वगैरे 100 मीटर साठी कोणतं दाखवणार? एबीसी वर्कआउट सर सध्याला काय दाखवता येत बरं नाही, ठीक आहे, टायटी आता पण नाही आपण परत आपल्याला. आपल्यापाशी वेळ नाही, आता आपलं वर्किंग क्लोज झालेलं आहे, आपण परत उद्या व्हिडिओ चालतंय. धन्यवाद.